काही नसते ते या ठिकाणी आपलं बरोबर व्यक्त करते. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय गणपती शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव महामातांना प्रथमतः अभिवादन करते. आज आपल्या पळसखेड नगरीमध्ये भटजींचं आगमन हो किंवा आज आपल्या या नगरीमध्ये झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अभिवादन ह्या दोन्ही गोष्टीबद्दल मी प्रथमतः संपूर्ण नागरिकांचे अभिनंदन करते. जन्म झाल्यापासून सतत एक नाव कानावर पडत होतं, बाबासाहेब बाबासाहेब. मात्र समजत मात्र होतं की हे नाव आहे काय बरं, हे नाव कोणाचं हे या माणसाने केलं तरी काय. पण जशी जशी मोठे होत गेले, जसं जसं समजत गेलं तसं तसं या नावाची प्रचिती होत गेली आणि या महामानवाने केलेली कार्य, या महामानवाने केलेली कामं समजायला लागली. आणि आज त्याच महामानवाने केलेल्या समान हक्कामुळे आज तुम्ही इथे आहात, इथे मी आहे. प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार. 2500 वर्षांपूर्वी भारतात असलेला बौद्ध धर्म पुनरुज्जीवित करणारे महामानव, प्रखंड लेखक, प्रचंड आपलं सुंदर पत्रकार, लेखक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 192 देशांपैकी, जगातील 192 देशांपैकी 152 देशात ज्यांची जयंती साजरी केली जाते ना, ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समान हक्क दिला, लेखणीचा हक्क दिला, कायदा दिला. बाबासाहेबांनी सांगितले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आजची परिस्थिती आम्ही तरुण मंडळी सुद्धा बघतो बरं का. आजच्या तरुण मंडळीत शिकण्यापेक्षा फक्त संघर्ष करायचा, पण त्या मागे असलेला कारण काय आहे काय नाही हे समजून घ्यायला बिलकुल अडचण नाही. काही काळांपूर्वी आपला एक समाज होता जो एका कोपऱ्याला गावाच्या विशीबाहेर राहायचा, पण तो समाज बाबासाहेबांमुळे आज फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेत उडी घेऊन आकाशाला गवसणी घालत आहे. हा तोच समाज आहे जो पहिले गुराढोरांचे मांस ओढून तोडून खायचा, बाहेर फेकून द्यायचा, पण आज हाच समाज पुस्तक वाचणारा समाज म्हणून ओळखला जातो. हाच समाज आज संपूर्ण भारत देशात. मी जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की तुलाच आकाश म्हणावे, तुलाच सूर्य म्हणावे, तुलाच आकाश म्हणावे, सूर्य हे तुलाच म्हणावे, तुझ्या छटायेत संपूर्ण आयुष्य जगावे, तुलाच जाणावे, तुलाच लिहावे, तुलाच जाणावे, तुलाच लिहावे आणि शेवटच्या श्वासावर मात्र मी जय भीम लिहावे, शेवटच्या श्वासावर मात्र मी जय भीम लिहावे. तिथे बोलण्याची संधी आणि तसंच आज सन्मान देण्यासाठी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. जय भीम.